तर भारत आणि पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमधली सुरक्षा व्यवस्था सुद्धा चांगलीच वाढवली गेली आहे। सागरी किनारे असतील आणि चौपाट्या असतील, इथून लोकांना हटवलं जातंय। आता दादर चौपाटीवरती फिरायला आलेल्या लोकांना पोलिसांनी तिथून जाण्यासाठी सांगितलंय। त्यामुळे नागरिकांनी सुद्धा आता नागरिक म्हणून अशा पद्धतीचं भान बाळगण्याची गरज आहे आणि सतर्क राहण्याची गरज आहे। सूरज ओझा आमचे प्रतिनिधी माहिती देतात। सूरज, ज्या प्रकारे इंडिया आणि पाकिस्तानमध्ये रिफ्ट वाढतच चालले आहे आणि रात्री आपण पाहिलं की ज्या प्रकारे ड्रोनचा हल्ला झालेले आहेत, हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आले होते, त्यात हे सगळं टेन्शन लक्षात घेता आता मुंबई पोलिसने मुंबईची जी सागरी पट्टी आहे त्याची सुरक्षा वाढवलेली आहे। दादर चौपाटीचं आपण दृश्य पाहतोय, जिथे पोलिसांनी लोकांना आवाहन केलेले आहे की तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर थांबू नका, तुम्ही कुठे बसू नये आणि रिझन दिलेला आहे सुरक्षाचा कारण देता लोकांना तिकडनं हटण्यासाठी पोलिसांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर पोलिसांनी समुद्री किनाऱ्यावर पेट्रोलिंग ही देखील वाढवलेली आहे। जी अगदी अगदी धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईमधल्या सागरी किनाऱ्यांवरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि त्याच वेळेला दुसरीकडे पाकिस्ताननं गुजराती मच्छीमारांच्या बोटी आपल्या ताब्यात घेतल्यात। या बोटी ताब्यात घेतल्याच्या नंतर त्यांनी मच्छीमारांना सोडून दिलंय। पाकिस्तानकडून गुजराती मच्छीमारांच्या बोटी यापुढे वापरल्या जाऊ शकतात अशी ही शक्यता आहे, कारण आपल्याला माहिती आहे 26/11च्या हल्ल्याच्या प्रमाणे याच बोटींचा वापर पाकिस्तानकडून व्हायची शक्यता आहे। त्यामुळे नौदलानं आता सगळ्याच भारतीय मच्छीमारांना समुद्रामध्ये जाऊ नका अशा कडक सूचना दिलेल्या आहेत। मुंबईतल्या मच्छीमारांच्या सोबत नौदल अधिकाऱ्यांनी बैठक सुद्धा घेतली आहे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे नौदलानं ज्या ठिकाणी सीमा आखून दिली आहे तिथून बाहेर जाऊ नये, कारण शूट टू किलचे आदेश देण्यात आले आहेत। नौदलाकडून संभाव्य जे धोके आहेत ते लक्षात घेऊन ही खबरदारी घेतली जाते। आणि मुंबईसाठी आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी आहे की मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये अज्ञात ड्रोन दिसल्याचा स्थानिकांनी दावा केलाय। मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला विमानतळ इथून हा फोन आला होता। हजरत तय्यब जलाल मस्जिदच्या वरती हा ड्रोन आला होता आणि हा ड्रोन पुढे साकीनाका झोपडपट्टी परिसरामध्ये गेला। या प्रकरणी साकीनाका परिसरामध्ये पोलिसांकडून कॉम्बिंग ऑपरेशन राबवून ड्रोनचा शोध सध्या घेतला जातोय। मुंबई पोलिसांकडून यापूर्वीच ड्रोन आणि हवेवरती इतर इलेक्ट्रॉनिक गोष्टींवरती बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे हा ड्रोन इतक्या तणावाच्या परिस्थितीत कुठून आला हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे आता एकंदरीतच मुंबईमध्ये सुद्धा नागरिकांना सतर्कतेच्या सूचना आणि धोक्याची घंटी कुठेतरी वाजवण्याची सुरुवात झालेली आहे। असं स्पष्टपणे दिसतंय की किनारी भागांमध्ये फिरू नका, उगाचच घराबाहेर पडू नका, हे सुद्धा त्याच्यातला एक अन्वयार्थ कुठेतरी आहे। आणि त्याचबरोबर साकीनाक्यामध्ये ड्रोन सापडल्यामुळे आता कदाचित कुठेतरी कुबुद्धी ही होते का पाकिस्तानला की एक पुढचं पाऊल आपण कराचीच्या अनुषंगाने मुंबईकडे वळवावं, या दृष्टीने कदाचित सतर्कता प्रचंड मोठ्या पद्धतीने मुंबईमध्ये पाहायला मिळते। या पार्श्वभूमीवर पूर्णपणे असं सांगण्यात येते नागरिकांना की आपण कुठल्याही किनारपट्टीवरती, म्हणजे मग जुहू असू देत, वर्सोवा असू देत, दादर असू देत किंवा साऊथ बॉम्बेची जी लांब किनारपट्टी आहे गिरगाव आणि मरीन ड्राईव्ह, इथे कुठेही बसू नये सर्वसामान्य नागरिकांनी, असं आवाहन पोलिसांकडनं करण्यात येते। आणि याच्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एकंदरीतच सुरक्षा वाढवण्यात आली आहे। केवळ आर्थिक राजधानी मुंबईतच नाही तर राजधानी दिल्लीमध्ये देखील सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे। ताजमहाल, लाल किल्ला, इंडिया गेटवरच्या सुरक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते। ठिकठिकाणी पोलिसांची गस्त पाहायला मिळते, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येते। सीमेवरचा तणाव एकंदरीतच पाहता दिल्लीतल्या विविध परिसरामध्ये सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। जो नेहमी गदबदलेला भाग असतो, ज्या ठिकाणी नागरिकांची गर्दी असते, तो भाग आज काहीसा ओसाड पडल्याचं चित्र दिल्लीमध्ये पाहायला मिळते। ज्यामध्ये लाल किल्ला असेल, ताजमहाल असेल, इथे पर्यटकांची कायमच रीग असलेली आपल्याला पाहायला मिळते। परंतु आता एकंदरीतच भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला जो काही तणाव वाढलेला आहे तो तणाव पाहता आता ही खबरदारी म्हणून सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। अपडेट जाणून घ्या, सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे। सोमेश, खरं तर दिल्लीतले या वेळचे रस्ते आणि आजचे रस्ते काय नेमका फरक तुला पाहायला मिळतोय? दीपक, नक्कीच आता आपण पाहू शकतो इथे दिल्लीमध्ये CISFचे जवान अनेक ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहिलं तर हा लाल किल्ला चांदणी चौकचा परिसर आहे। आपण या परिसरात जर पाहिलं तर आता इथे सुरक्षा चौका उभारण्यात आलेल्या आहेत आणि या सुरक्षा चौकांमध्ये स्वतः सर्व बंदूकधारी जवान हे इथे
हजर आहेत. जर आपण पाहिलं तर इथे वरून या एक वॉटर टँक मोठा मागवण्यात आलाय, शस्त्रास्त्रांची गाडी इथे मागवण्यात आलेली आहे. त्यासोबत सर्व सुरक्षा यंत्रणा एक प्रकारे समन्वयाने काम करताना आपल्याला दिसतात. आपण पाहिलं तर दिल्ली पोलीस आहेत, त्यासोबत प्रायव्हेट सिक्युरिटी आहेत, यासोबत CISFचे अधिकारी पण आहेत. आपण यांच्याकडे बातचीत करूया. भाई साहब, क्या अलर्ट है आज, किस प्रकार से तैयारियां की जा रही है? हम सभी प्रकार के ड्रोन्स और सभी एक्टिविटीज़ के लिए पूरी तरह तैयार हैं और जितना भी हम हो सकेगा अपनी मुस्तैदी करेंगे और हम किसी भी तरीके से हमारी कोई भूल चूक नहीं होगी. बाकी सब चीज़ें जो हैं आप डेलिबरेटली देख सकते हैं, यहाँ पे तैयारी हमारी पूरी तरह से. सर, लेकिन आज दिख रहा है कि पुलिस, प्राइवेट सिक्योरिटी हो या CISF हो, सारे एक कोऑर्डिनेटेड एफर्ट में दिख रहे हैं यहाँ पे. इसके बारे में क्या बताएंगे? ऐसा पहले कम बार ऐसे दिखने को मिलता है कि सारे एडमिनिस्ट्रेशन एक साथ कोऑर्डिनेशन में काम करते हैं. नहीं, हम सभी जॉईंट जॉइंट एक मोठी बातमी सध्या येते आहे. वायुदलाचं मोठं स्पष्टीकरण आलेलं आहे की पाकिस्तानातल्या नागरी वस्त्यांवरती मारा केलेला नाही असं भारतीय वायुदलाने पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. भारतीय वायुदलाने पाकिस्तानातल्या हल्ल्याची माहिती दिलेली आहे. CUS, पेचोरा, समर, एडी गन्सचा पाकिस्तानी लष्करी लक्ष्यांवरती मारा करण्यात आला असल्याचं वायुदलाने सांगितलंय. भारतीय वायुदलाने केवळ लष्करी लक्ष्यांवरती काल मारा केला हे स्पष्ट केलंय. आपल्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील. भारती, पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे वायुदलाने की नागरी वस्त्यांवरती आम्ही हल्ला केला नाही आणि लष्करी टार्गेटच आमची होती. भारती, नागरी वस्त्यांवर आपण हल्ला केला नाही अशा पद्धतीचं जाणून बुजून कुठलीही कृती केलेली नाही हे सांगत असतानाच आता वायुदलाने सांगितलंय की कशा पद्धतीने एक एअर डिफेन्सचं छत्र वायुदलाने आपली जे पॉप्युलेशन आहे, आपले जे नागरिक आहे त्यांच्यावर काल रात्री तयार केलं होतं, ज्याच्यामुळे आपण सगळे म्हणजे आपल्या सीमावर्ती भागातले सगळे नागरिक सुरक्षित राहिले. ते छत्र होतं. CUS, पेचोरा, समर, एडी गन्स अशा सगळ्या अत्याधुनिक हे जे मिसाईल्स आहेत, काही गन्स आहेत, या सगळ्या वापरून एक प्रकारचं एक मोठं छत्र डिफेन्सचं तयार करण्यात आलं होतं, ज्याचा वापर केला गेला पाकिस्तानी ड्रोन्स, मिसाईल्स पाडण्यासाठी आणि आपण सगळे सुरक्षित राहिलेले, आपल्या देशातले नागरिक सुरक्षित राहिलेले. त्यामुळे ही एक एअर डिफेन्स अम्ब्रेला इंडियन एअरफोर्सने आपल्यासाठी तयार केली गेली होती, ज्याच्यात सगळे अत्याधुनिक शस्त्र होते. आपण मगापासनं ZU-23 चा उल्लेख करतोय, शिल्का, L-70 हे जे सगळे शस्त्रास्त्र आहेत त्याचा वापर काल मोठ्या प्रमाणात झालेला आहे. पेचोरा, समर हे सगळ्या जे एअर डिफेन्सचे मेकॅनिझम्स आहेत, शस्त्रास्त्र आहेत, वेपन्स आहेत, त्याचाही वापर केला गेला होता काल. नक्कीच धन्यवाद भारती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.